तुम्हाला फिटनेस हवा, मजा हवी आणि एनर्जीही, तर खेळा बॅडमिंटन आणि निवडा शहरातील सर्वात विश्वासार्ह ठिकाण साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम. इथे मिळतो प्रीमियम बॅडमिंटन सेट, हलके आणि मजबूत रॅकेट्स, उच्च दर्जाचे फेदर आणि नायलॉन शटलकॉक्स, टिकाऊ नेट आणि घरात किंवा मैदानात खेळण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच सेटमध्ये. वैशिष्ट्ये: ॲल्युमिनियम फ्रेम, परफेक्ट स्ट्रिंग टेन्शन, नॉन स्लिप ग्रिप आणि तुम्हाला मिळणार स्मूथ, पॉवरफुल आणि कंट्रोल्ड गेम प्ले. तुमच्या खेळात आणा वेग, ताकद आणि स्मार्टनेस. मित्र हो, दर्शक हो आणि श्रोते हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधतो आहोत. आमचे सन्मित्र कवी गझलकार माननीय श्री सुजित कुमार कांबळे सर यांच्याशी. कांबळे सर, लेखकाचा लेखन प्रवास हा चिरंतनपणे सुरू असतो. हो. बऱ्याचदा त्याची गती कमी असते, जास्त असते, त्याचा प्रसव कमी असतो, जास्त असतो, जवळचा असतो, लांबचा असतो. जोपर्यंत लेखकाचे, कवीचे, कवयित्रीचे हातपाय हलतात तोपर्यंत लेखन त्यांचं सुरूच असतं. हो. मग तुम्ही सांगितलं की तुमची कादंबरी येते आहे, तुमचा ललित लेख संग्रह येत आहे, परंतु यासोबतच तुमचं आणखीन काय लेखन चालू आहे का, तर ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि त्या लेखनामध्ये तुम्हाला सहकार्य कोणाचं असतं ते पण आम्हाला आवडेल. हो. माझ्या येणाऱ्या कालावधीमध्ये मनातील रेषा हा एक ललित लेख येतोय. त्यानंतर त्यामध्ये किती लेख आहेत ललित लेख संग्रहामध्ये? साधारणतः जवळजवळ 15 लेख आहेत. 15 लेख आहेत. त्यामध्ये माणसं काही गोष्टीशी एकमेकाशी वाद झाला तर तो कायम मनात साठवून ठेवतात आणि पुढे येणारे जे काही सहकार्य आहे ते टाळतात. या गोष्टी प्रामुख्यानं घराघरात जास्त होतात. भावाभावामध्ये, भावा बहिणीमध्ये, नातेसंबंधामध्ये जास्त होतात. आणि बाहेरचे शत्रुत्व छोट्या दिवसामध्ये मिटतं, परंतु घरातलं शत्रुत्व लवकर मिटत नाही. बऱ्याचदा चिरंतन राहतं. अशा गोष्टीवरती मी या मनातील रेषामध्ये, म्हणजे मनात पडलेले ओरखडे मी त्या ललित लेखामध्ये मांडले. बरोबर, वा, खूप छान विषय घेतला. आणि दुसरा आहे 3 ध्रुव कादंबरीचा. कॉलेजच्या जीवनामध्ये 3 मित्र 3 परिस्थितीमधून आलेले असतात आणि त्यांची जी काही भावनिक गुंतागुंत होते त्याच्याविषयी मी 3 ध्रुवमध्ये लिहिलेले आहे. आणि गझल म्हणाल तर मी ते लेखन सतत सुरूच आहे. माझ्या ह्या लेखन प्रवासामध्ये गझल लिखाण झालं की पहिल्यांदा सचिन कुलकर्णी मला आठवतात. मी पहिल्यांदा सचिन कुलकर्णीकडे जातो, त्यांना ते वाचून दाखवतो, त्यांच्याकडून इस्लाह करून घेतो. कवी श्रीकुल, कवी वैवकू, श्रीकुल आणि कवी वैवकू हे 2 माझे गझलेमध्ये मी मानलेले गुरुच आहेत. मी त्यांच्याकडून इस्लाह करून घेतो आणि नंतर मग ती कविता सादर करतो. त्याच पद्धतीनं आमचे जावई बापू सागर काळे हे सुद्धा साहित्य ते अगदी खूप रसिक आहेत. त्यांना सुद्धा मी माझ्या खूप कविता ऐकवल्या, खूप गझला दाखवल्या, वाचून दाखवल्या. ते सुद्धा खूप तोंड भरून कौतुक करतात. आमचं नातं जावई सासऱ्याचं नाहीच, मैत्रीचं नातं आहे. शिवाय माझे स्नेही संतोष रायबान, साडू भाऊ हे सुद्धा माझ्या मंगळवेढा, ते सुद्धा अतिशय दर्जेदार कवी आहेत. त्याच्या बरोबर माझी नेहमी चर्चा होत असते. या लिखाणामध्ये काय कमी काय जास्त हे त्याच्याकडून मी शिकत असतो, त्यांना सांगत असतो. या सहकार्यातून मी पुढे पुढे गेलेलो आहे. मंगळवेढ्याचे हेमंत रत्न पारखे सर, सोलापूरचे विजय खाडे सर, आमच्या सहकारी सौ विद्या माने, पंढरपूरच्या प्रिया कौलवार, या सुद्धा आमच्या ग्रुपमध्ये आम्ही एकामेकाच्या साहित्याचं देवाणघेवाण करून त्याला चांगल्या पद्धतीनं कसं तयार करता येईल याचाही विचार करत असतो. म्हणजे आता काव्य लेखन झालं, एकांकिका लेखन झालं, त्याच्यानंतर सुरुवातीचा टोळकं हा कथासंग्रह झाला, ललित लेख संग्रह तुमचा येतोय, कादंबरी येते आणि त्याच्यानंतर लवकरच तुमचं गझलचं पुस्तक आम्हाला पाहायला मिळणार अशी अपेक्षा करतो, या निमित्त आम्ही व्यक्त करतो. गझलचं पुस्तक आणि 2 अंकी नाटक मी सत्य विकतो हे सुद्धा लवकरच मी आपल्याकडे सादर करेन. मी सत्य विकतो.
मग हे कोणाच्या जीवनावर अवलंबून आहे? समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, एकमेकाला फसवणं, हम्म. ठकसेन टाईप, हम्म. एकमेकाला फसवणं, फसवून आनंद मिळवणं किंवा फायदा मिळवणं. जिथं फसलं जातं तिथं काही नाही, पण जो फसवतो तो मात्र खूप चलाक असतो. तो कसा ओळखायचा हे मी त्यामधून मांडणार आहे. बरोबर. म्हणजे ठकसेन कसा ओळखायचा? ठकसेन कसा ओळखायचा, म्हणून मी सत्य विकतो हे खरं असं आहे हे सांगण्यासाठी मी 2 अंकी नाटक लिहिणार आहे. म्हणजे तुमचा गझल संग्रह तर येतोय, शिवाय मी सत्य विकतो हो. हे 2 अंकी नाटक सुद्धा येत आहे. हो. त्या पुस्तकाची जर आम्हाला प्रतीक्षा आहे आणि तुमच्या हो. त्या लेखन कार्याला शुभेच्छा. धन्यवाद. स्पीड, स्टाईल आणि बॅलन्स यांचा परफेक्ट मिलाप म्हणजे स्केटिंग. शहरातील सर्वोत्तम स्केटिंग सेट्स मिळतात साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममध्ये. इथे उपलब्ध ॲडजस्टेबल रोलर स्केट्स, प्रोफेशनल इनलाईन स्केट्स, बॅलन्स स्केट्स, प्रोटेक्शन गिअर सेट्स, हेल्मेट, नी गार्ड, एल्बो गार्ड, रिस्ट गार्ड आणि सुरक्षिततेसाठी लागणारे सर्व साहित्य. या स्केटिंग सेटची वैशिष्ट्ये: मजबूत व्हील्स, स्मूथ बेअरिंग्ज, मजबूत स्ट्रॅप, हलके वजन, ॲडजस्टेबल साईज. नवशिके तसेच प्रोफेशनल या दोघांसाठी अगदी योग्य डिझाईन.